गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात खूप घाई गडबडीने होते कारण आज आम्हाला जायचं आहे गावी आणि मी बेडवरती सगळं मांडून ठेवलं आहे आणि नंतर आरामात बॅगमध्ये भरेन आणि हे सगळं स्ट्रोलर परात हे जे काही दिसतं आहे ते सगळं न्यायचं आहे गावी. त्यानंतर आलेली साक्षूची छोटी आत्तू आणि ती आत्तूसोबत खूप जास्त खुश असते. त्याच्यानंतर संध्याकाळी मी आत्तू आणि शार्वी काहीतरी गाडीमध्ये चुटूपुटू खाण्यासाठी घ्यायला गेलेलो बाहेर. ती छोटी मोठी शॉपिंग केली, बॅग्स वगैरे पॅक केले आणि डायरेक्टली हे मी पहाटेचं शूट करते. शार्वी पण आमच्यासोबत पहाटे 3-3:30ला उठली होती आणि इतकी खुश होती. 3:30ला पण काय एनर्जी होती बाबा तिच्यामध्ये. त्यानंतर आम्ही निघालो होतो गावी जाण्यासाठी आणि लोणावळ्यामध्ये आम्हाला 45 मिनिट्सचं बेकार ट्रॅफिक लागलं. आम्ही लवकर निघालो होतो कारण आम्हाला ट्रॅफिक नको होतं. पण काय जे नशिबात असतं ते होतंच. तसंच झालं. शार्वीने इथे मस्त असं झोपून घेतलं आणि आम्ही सुंदर असा सनराईज बघितला आज आणि इतकं छान वाटत होतं ना सकाळी सकाळी. सकाळी लवकर निघायचा हाच एक फायदा असतो की उन्हाच्या आधी आपण घरी पोचतो. टार्गेट तेच होतं आमचं, पण ठीक आहे थोडा लेट झालाच आम्हाला. त्याच्यानंतर मध्ये आम्ही रस्त्यामध्ये पेटपूजा करायला थांबलो होतो. शार्वीच्या बाबांनी मागवलं होतं मिसळ पाव, अत्तूने मागवली होती पावभाजी आणि मी ऑनियन उत्तप्पा मागवलेला, जो की एवढा खास नव्हता. पण ठीक आहे. त्याच्यानंतर दुपारी खूप जास्त गरम होत होतं म्हणून स्टॉप घेतला, उसाचा रस घेतला आणि त्याच्यानंतर पोचलो आम्ही आमच्या घरी. शार्वी तिच्या आबांना आणि आजीला बघून इतकी जास्त खुश झालेली आणि आबा आणि आजी पण तिला बघून इतके खुश झालेले. आजीने छान असं तिच्यावरून तुकडा वाळवून टाकला आणि असा आता आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग.